नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। मित्रांनो, तूर आणि हरभरा उत्पादकांसाठी सरकारने घेतला आहे मोठा निर्णय। हा मोठा निर्णय काय आहे आणि याच्यातून शेतकऱ्यांना काय फायदा मिळणार आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून केंद्र शासनाने खरीप हंगाम 2025 आणि 26 अंतर्गत तूर व हरभरा खरेदीसाठी मुदतवाढ दिली आहे। हरभरा खरेदीत आणखी 58,632 मेट्रिक टन वाढ केली असून आता राज्यात 8,19,882 मेट्रिक टन हरभरा खरेदी करता येणार आहे। केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी राज्य सरकारच्या मागणीनुसार तूर खरेदीची मुदत 31 मे 2026 पर्यंत तर हरभरा खरेदीची मुदत 29 मे 2026 पर्यंत वाढवून दिली आहे। तूर खरेदीसाठी 90 दिवसांचा तर हरभरा खरेदीसाठी 60 दिवसांचा कालावधी मंजूर करण्यात आला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पणन विभागाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला। दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांकडून तूर आणि हरभरा खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी सातत्याने होत आहे। या मागणीचा विचार सरकार मुदतवाढ देण्याचा निर्णय घेत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पणन विभागाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून अतिरिक्त मुदतवाढ मिळवून दिल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे। मित्रांनो, आतापर्यंत 37,801 शेतकऱ्यांकडून 6,82,037 क्विंटल तूर खरेदी करण्यात आली। सुरुवातीला केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP योजनेअंतर्गत तूर खरेदीसाठी 90 दिवसांचा तर हरभरा खरेदीसाठी 60 दिवसांचा कालावधी मंजूर करण्यात आला होता। मात्र राज्यातील शेतकऱ्यांकडून मुदतवाढीची सातत्याने मागणी होत होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पणन विभागाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून अतिरिक्त मुदतवाढ मिळवून दिल्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले। किमान हमीभाव योजनेअंतर्गत तूर खरेदीला 1 फेब्रुवारी 2026 पासून सुरुवात झाली असून 1 मे पर्यंतचा कालावधी आता 31 मे 2026 पर्यंत वाढविण्यात आला होता। खरीप हंगाम 2025 आणि 26 साठी राज्याला 3,37,000 मेट्रिक टन तूर खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे। आतापर्यंत 37,801 शेतकऱ्यांकडून 6,82,037 क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे। हरभरा खरेदीला 1 मार्च 2026 पासून सुरुवात झाली होती। आधी 29 एप्रिलपर्यंत असलेली मुदत आता 29 मे 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे। हरभरा खरेदीसाठी सुरुवातीला 6,61,250 मेट्रिक टन उद्दिष्ट देण्यात आले होते। त्यात आणखी 58,632 मेट्रिक टन वाढ करून एकूण उद्दिष्ट हे 8,19,882 मेट्रिक टन करण्यात आले आहे।